नमस्कार शेतकरी मित्रांनो, गुप्ता डेअरी फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तर आजचा आपला विषय आहे कालवड संगोपन। तर आपल्या ज्या दोन कालवडी दिसतात तुम्हाला या, तर यांचं संगोपन मी कसं केलेलं आहे, यांची वाढ जी आहे ती फास्ट झाली एकदम। तर सुरुवातीपासून आता या 10-11 महिन्याची कालवडी, तर या 10-11 महिन्यामध्ये यांना मी जन्मल्यापासून तर आतापर्यंत काय काय केलं, कुठले कुठले डोस दिले, कुठले कुठले औषधं दिले, तर हे ब्रीड कोणतं आहे, तर ब्रीडिंगवर काम केल्याने काय फायदा होतो, तर हे सगळं आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, आपण या कालवडी म्हणजे डेन्मार्क सिमेंटच्या या दोन्ही कालवडी आहे। तर डेन्मार्क 5058 असा नंबर यांचा। आणि या तुम्ही या साईडला पाहता, या आपले साधे सिमेंटच्या कालवडी एकदम या 75% म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मी खाट्या गाय घेऊन व्यवसाय चालू केलेला आहे। तर गाया सुरुवातीला राहत नव्हत्या, तर त्यांना कमी टक्केवारीचं सिमेंट भरून त्यांना गाभण केलं मित्रांनो। कमी टक्केवारीत जर सिमेंट भरलं तर गाया झटपट राहतात। तर शेतकरी मित्रांनो, कालवडीचा जन्म झाल्यापासून ते आता यांचं वय 10 ते 11 महिने। तर संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो मी तुम्हाला, मी कसं व्यवस्थापन केलं यांचं। तर जन्म झाल्या मित्रांनो 4 ते 5 दिवसामध्ये मी बोईग्रो जे औषध आहे वेटरिन कंपनीचं, तर ते दिलं होतं। 25 ml असा डोस आहे त्या औषधाचा। तर त्याच्या या दोन्ही कालवडीला एक बाटली पाहिजे, 1 लिटरची। आणि दुसरं म्हणजे काफ स्टार्टर, तर तुम्ही कोणत्या पण कंपनीचं घेऊ शकता, मी हिंदुस्तान फीडचं वापरतो। तर ते काफ स्टार्टर पण 2 ते 3 गोण्या चारल्या असन मी यांना, जास्त काही वेगळं व्यवस्थापन नाही केलं। आणि काफ स्टार्टर झाल्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे जंताचं औषध, वेळोवेळी जंताचं औषध द्यायचं मित्रांनो। सुरुवातीला 15 दिवसाला, नंतर 1 महिना, आणि नंतर 3-3 महिन्याला डोस दिला तरी चालतो। आणि याचबरोबर अजून एक गोष्ट करायची मित्रांनो, ती म्हणजे फॉस्फरसचं इंजेक्शन द्यायचं मित्रांनो। त्यामुळे काय होतं, गायांची वाढ फास्ट होती। आणि फॉस्फरसचं इंजेक्शन ज्यावेळेस तुम्ही देणार आहात, तर त्याच वेळेस काय करायचं मित्रांनो, तर आपलं हे तुम्हाला दाखवतो मी आता। V5 इंजेक्शन आहे, तर हे V5 इंजेक्शन द्यायचं मित्रांनो, डॉक्टरच्या सहाय्याने देऊ शकता तुम्ही। आता मी तर घरीच देतो, पूर्ण ट्रीटमेंट माझी घरीच असते, पण सगळ्याला जमन असं नाही। तर फॉस्फरसचं इंजेक्शन आणि V5, आता त्या V5चा डोस आहे 100 किलोला 1 ml। तर दोन्ही पण संगच द्यायचं मित्रांनो। तर 1-1 महिन्याला तुम्ही दिलं तरी चालतं, ते V5 इंजेक्शन पण द्यायचं आणि फॉस्फरसचं इंजेक्शन पण द्यायचं। त्यांचा डोस डॉक्टर देतील बरोबर, वजनाप्रमाणे द्यावं लागतं ते। तर फास्ट वाढ होते मित्रांनो या दोन्हीमुळं। जास्त काही करायची गरज नाही, महिन्याला हे जर डोस दिले तुम्ही, आणि काफ स्टार्टर 3 महिन्यापर्यंत द्यायचा, आणि तिथून पुढं दुसरी स्टेज असते खाद्याची। आता मी तर यांना 3 महिन्यानंतर सरकी पेंडन तेच चालू केलं होतं। दुधाचे रेट कमी झाल्यामुळं परवडलं नाही मित्रांनो ते खाद्य पण घालायला। तर तुमची ऐपत जशी असेल तसं तुम्ही खाद्य घालू शकता, जास्त काही करायची गरज नाही। तर कशा वाटल्या मित्रांनो कालवडी, नक्की कमेंट करून सांगा।
आणि जास्त काही करायची गरज नाही. म्हणजे कालवडी मित्रांनो तुम्ही जर खर्च होतो थोडाफार, पण खर्च केल्यावर 1 वर्षाच्या आत जर कालवड आपली माझावर आली, गाभण जर राहिली तर वेळ वाचतो मित्रांनो खूप. आणि काही काही कालवड मी पाहिले आता, बऱ्याचशा कालवडी पाहतो मी 2-2, 2.5 वर्ष माझावरच येत नाही मित्रांनो. माझ्याच गोठ्यावर असं बरेच वेळेस झाले, ज्यांना काही स्टेटमेंट केलेली नाही मी, त्या कालवडीची वाढ पण एवढी होत नाही फास्ट. तर एकदम साधी गोष्ट आहे मित्रांनो, अवश्य करून पहा. फॉस्फोरस आणि V5 इंजेक्शन पण गरजेचं आहे. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ?